निवृत्तीचे मातृवंशक राज्य मातृवंशक परंपरा बुडवल्यानंतर या देशात ब्राह्मणी छावणीने ऐंद्रय राजसूय म्हणजे वैदिक राज्याभिषेकाची प्रथा परंपरा निर्माण केली। भारतातले बरेच वैदिक राजे त्या परंपरेत निर्माण झाले, परंतु मध्ययुगीन भारतामध्ये छत्रपती शिवरायांच्या रूपानं अब्राह्मणी छावणीला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन मिळालं आणि छत्रपती शिवरायांनी 24 सप्टेंबर 1674 साली शाक्त पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि अब्राह्मणी प्रथांची परंपरांची या देशामध्ये पुन्हा एकदा सुरुवात छत्रपती शिवरायांच्या रूपानं झाली। परंतु पित्याने केलेल्या या वैयक्तिक धर्मस्वीकारापाशी न थांबता छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्याही पुढचं क्रांतिकारी पाऊल टाकलं आणि हा जो जात्यंतक समतावादी शाक्त संप्रदाय होता, पंथ होता, तो राज्याला लागू केला आणि अब्राह्मणी धर्माचे या पंथ संप्रदायाचे विविध प्रयोग महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी घडवून आणले। त्याचाच सर्वोच्च बिंदू म्हणून छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1680 रोजी याच मातीमध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। अर्थात तो सुद्धा शाक्त पद्धतीनं झाला असणार यात शंका नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पुन्हा एकदा स्त्रियांच्या, शूद्रातिशूद्रांच्या, अस्पृश्यांच्या, इतकंच काय तर भटके विमुक्तांच्या सुद्धा एकूण सगळ्या अब्राह्मणी प्रवाहांची परत एकदा क्रांतिकारी लाट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। म्हणून शाक्तवीर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या या राज्याभिषेक दिनी वंदन करूयात। शरद पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर समतेसाठी, जात्यंतक समतेसाठी बलिदान देणारा इतका सुंदर, धीरोदात्त, देखणा राजकुमार दुसरा कोणीही झाला नाही, या यथार्थ शब्दांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन कॉम्रेड शरद पाटील करतात। छत्रपती संभाजी महाराजांना नमन, त्यांच्या जात्यंतक समतावादी कार्याला सुद्धा वंदन करतो या ठिकाणी आणि तुम्हा सर्वांना या समतावादी राज्याभिषेकाच्या प्रचंड शुभेच्छा देतो। धन्यवाद।